डोंगरगावने या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारख्या भरड धान्याची लागवड सुरू केली. दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातनं आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं. धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं. आपल्या सातनवडीसारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं. आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे, त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे, त्याच्या पिकावर कीड येणार आहे का. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन तो माझा शेतकरी करतोय. अशा प्रकारचं परिवर्तन घडत आहे. कुठे महिलांनी स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलं आहे, कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या आहेत, कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे, कुठे गटशेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे. आपण जर मनात आणलं तर हे परिवर्तन आपण घडवू शकतो. हे आपणच सगळ्यांनी दाखवलं आहे. ही ताकद तुमच्यामध्येच आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी रामायणामध्ये हनुमानजींना लंकेमध्ये जायला सांगितलं, हनुमानजी म्हणाले एवढा मोठा समुद्र आहे, मी लंकेमध्ये कसं जाणार. हनुमानजींना लक्षातच नव्हतं त्यांच्यामध्ये काय शक्ती आहे. आणि मग त्यावेळी हनुमानजींना सांगितलं, अरे हे बजरंगबली, तू तो व्यक्ती आहे ज्यांनी बालपणी सूर्याकडे झेप घेतली आणि सूर्याला गिळण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. ती शक्ती तू विसरलाय. आणि ही शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी घेतली, थेट लंकेमध्ये गेले आणि लंकेला आग लावूनच परत आले. ही हनुमानजीची शक्ती आपल्यापैकी प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे. फक्त त्या शक्तीची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून देतो. सरकार तर मदतीला उभा आहे, पण परिवर्तन तुम्ही घडवणार आहात. सरकार तर तुमच्या पाठीशी आहे, पण परिवर्तनाची ताकद तुमच्या मनगटात आहे. एकदा या ताकदीचा अवलंब करा, या ताकदीचा आविष्कार दाखवा आणि मला विश्वास आहे या ग्राम समृद्धीच्या अभियानातनं